हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुम्ही मला नका समजावू की मला काय करायचे आणि काय नाही. आणि राहिला प्रश्न आकांक्षाचा, तर मला तिच्यासारखं अजिबात व्हायचं नाहीये. कारण ती तोंडावर फार गोड गोड बोलते, पण ती करते तेच जे तिच्या मनात असतं. मला तर वाटतंय पूजा की आपल्या दोघींवरती खूप वाईट वेळ आलीये. तिकडे तुला आकांक्षा आणि इकडे मला तृष्णा त्रास देते. तू अगदी बरोबर बोलतेस, पण मला वाटतं आधी काकूंची तब्येत तर ठीक होऊ दे. मला वाटतंय की डॉक्टरांना आधी बोलवायला हवंय. एक टेंडर भरल्याने तू बाबा आणि आजी सासूंचं मन जिंकलंस. मला हे माहिती नाही पूजा, पण बाबांनी आणि आजींनी मला स्वीकारलेलं आहे. आकांक्षाचा फोन सारखा सारखा बिझी येतोय. विराजचा फोन एंगेज येतोय. काय करू? एकदा परत ट्राय करते. मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. हॅलो हॅलो, कसा आहेस तू? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. तू मला हो हो बोल. काय विचारायचं होतं तुला? मला विचारायचं होतं की तू जेवलास का? हो, माझं जेवण तर झालं. तू जेवलीस? हो, मी पण जेवले. मला तुझ्या आवाजावरून असं का वाटतंय की तू बोर झालीयस का? मन लागत नाहीये का तुझं? हो, बोर होतेय मी, पण आता तुझ्याशी बोलतेय, मग कदाचित बोर नाही होणार. अच्छा विराज, तू घरापासून एवढा लांब आहेस, तुला कोणाची आठवण नाही येते? म्हणजे मला म्हणायचंय की घरातल्यांची आठवण येत नाही? हो आकांक्षा, मला घरच्यांची तर खूप आठवण येते. पण तू बघच, पुढच्या वेळेपासून असं अजिबात होणार नाही. पुढच्या वेळी मी माझ्या घरच्यांपासून अजिबात दूर जाणार नाही. कसं? ते असं की मी आल्यावर बाबांशी बोलून घेईन आणि त्यांना समजावेन की बाबा मला काही दुसरं काम द्या, मला हे काम नाही करायचंय. हा, खरं बोलतोयस तू. आणि मी तुला काय आकांक्षा, काही म्हणायचं होतं तुला? मी हे म्हणत होते की मी पण तुला तुझ्या कामात मदत करेन. ही तर चांगली गोष्ट आहे ना. अच्छा विराज, तू परत कधीपर्यंत येणार आहेस? आकांक्षा, जसं माझं काम संपेल तसा मी परत येतोय. आणि असंही होऊ शकतं की मी उद्याच परत येईन. ठीक आहे विराज, बाय. तृष्णा, शॉपिंग साठी आज नको जाऊया, आपण उद्या जाऊया का? आज माझी महत्वाची मीटिंग आहे. काही हरकत नाही अपूर्व, आपण उद्या जाऊया. ओके. अपूर्व, ऑफिसला निघूया? विद्या, माझा असा विचार आहे की तू आज ऑफिसला नको येऊस, कारण ऑफिसमध्ये जी मीटिंग आहे त्यामध्ये देखील तुझी काही गरज नाहीये, म्हणून आज तू घरीच थांबावं. ठीक आहे,
जसं तुम्हाला योग्य वाटेल. मी यासाठी म्हणतोय की ऑफिसमध्ये देखील तुला बसावंच लागेल. त्यापेक्षा तू घरी तृष्णाबरोबर थांब, म्हणजे तिला कामात देखील तुझी मदतच होईल ना. नको नको अपूर्व, जाऊ द्या. बिंद्या तुमच्यासोबत ऑफिसला आली तर तुम्हाला मदतच होईल. माझं काय, मी घरातलं सगळं काम करून घेईन. अगं नाही ग तृष्णा, आज मला खरंच बिंद्याच्या ऑफिसमध्ये गरज नाहीये. म्हणून आज तिला इथे घरीच थांबू दे, म्हणजे तुला कामात देखील थोडी मदत होईल. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं अपूर्व. हा अपूर्व, आज मी तुमच्यासाठी लंच घेऊन येईन. अगं नाही, याची काही गरज नाहीये. आज मी बाहेरच खाईन. ओके, बाय. बाय. तुला तर खूपच मज्जा येत असेल ना तृष्णा. असं वाटत असेल की तू या खेळामध्ये जिंकलीयस आणि या खेळामध्ये मला हरवलेस, हो ना. बिंदिया, तुझ्यासाठी हा खेळ असेल, पण माझ्यासाठी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुला काय वाटतं की तू आणि काकू मिळून तुमचे फालतू चाल चालून अपूर्वला माझ्यापासून हिरावून घेशील? कधीच नाही. अपूर्व, तुझे होतेच कधी जे मी त्यांना तुझ्यापासून हिरवून घेण्याचा प्रयत्न करेन. अपूर्व तर पहिलेपासून माझेच आहेत, उलट तू त्यांना माझ्यापासून हिरवून घेण्याचा प्रयत्न करतेस. अजून एक बिंदिया, तू भले कितीही प्रयत्न कर, पण माझं आणि अपूर्वाचं पवित्र नातं तू कधीच तोडू शकणार नाहीस. लग्नाचं बंधन इतकं कुचकं नसतं की कोणतीही बिंदिया कुठल्या तृष्णाच्या आयुष्यात आग लावू शकेल. तृष्णा, बिंदिया, मी तुझ्याशी किती प्रेमाने बोलते, म्हणूनच तू ही माझ्याशी खालच्या आवाजात बोल. आणखी एक गोष्ट, अपूर्वांना आपल्या मनातनं आणि जीवनातनं लवकरात लवकर काढून टाक, कारण ते तुझे कधीच नाही होऊ शकत. तर ठीक आहे तृष्णा, तू पण एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेव की अपूर्वला कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडे यावंच लागेल आणि त्याला मी कोणत्याही परिस्थितीत मिळवेन. बिंदिया, या अगोदर तू किती प्रयत्न केलेस, तरी काही झालं का? बघितलं नाहीस तू अपूर्वांना माझी किती काळजी येते, किती विचार करतात ते माझा. तुला माझ्यासाठी ते सोडून गेलेत, म्हणूनच म्हणते अपूर्वांना तू विसर. तृष्णा, तुला खूपच गर्व आहे ना या गोष्टीवर. तर ठीक आहे, मी तुला चॅलेंज करते की खूपच लवकर अपूर्व माझे असतील. मी पण तुझा हा चॅलेंज स्वीकार करते. आता मीही बघतेच की अपूर्वाच्या आयुष्यात कोण राहतं आणि कोण बाहेर जातं. सुकन्या आमच्या कन्या. आई, अरे आकांक्षा, ये ये. आई, मी हे विचारायला आले होते की आजच्या जेवणात काय बनवायचं आहे. ते तर आम्ही तुला सांगूच, पण हे सांग, तुला काय झालंय?
तब्येत तर ठीक आहे ना तुझी? माझी तब्येत बिलकुल ठीक आहे. ते रात्री थोडं उशिरा झोपले म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल. का? काय झालं? विराजला मिस करतेस? विराजची आठवण येते ना? मला हे तर माहिती नाही की मी विराजला मिस करतेय की नाही, पण मला त्याची कमतरता सतत जाणवते. ये बस बस ना. आकांक्षा, आम्हाला खूप आनंद आहे की तुम्हा दोघांचं नातं घट्ट होतंय. आतापर्यंत तुम्ही दोघं फक्त मित्र होतात, पण कदाचित या दुराव्यामुळे तुम्हा दोघांमधला दुरावा कमी झालाय. आई, विराज एक खूप चांगला माणूस आहे आणि कुठलीही मुलगी त्याच्याबरोबर सुखात राहू शकते. पण ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालंय त्यानंतर आम्हा दोघांना एकमेकांना समजून घ्यायला आणि स्वीकार करायला थोडा अजून वेळ हवाय. पण मी खूप भाग्यवान आहे की विराजने माझं म्हणणं ऐकलं आणि मला तो वेळ दिला. पण काय आकांक्षा? आई, हे खरं आहे की मला विराजची कमतरता जाणवते आणि मला त्याची आठवणही येते. पण माहिती नाही की तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल. माहिती नाही त्याच्या मनात माझ्याबद्दल काही आहे की नाही. विराजबद्दल विचार नको करूस आकांक्षा. सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की तू विराजला मनापासून स्वीकारलेस आणि आपलं मानलंस. आई, मी तर त्यांना मनाने स्वीकार केलेला आहे, पण जोपर्यंत मला त्याच्या मनातल्या भावना कळत नाहीत तोपर्यंत मी वाट बघेन. आणि मी तोपर्यंत त्यांना माझ्या मनातली गोष्ट सांगणार नाही जोपर्यंत मला कळत नाही की त्याच्या मनात काय आहे. का आकांक्षा? आम्हाला वाटतं की तू विराजला सांगून द्यावं की तू त्याच्याबद्दल काय विचार करतेस. आई, मला वाटतं की विराजच्या मनात माझ्याविषयी जी काही भावना असेल ती स्वतःहून यावी. कारण मी जर त्याला सांगितलं तर कदाचित दडपणाखाली तो माझा स्वीकार करेलही, पण मला असं व्हायला नकोय. आकांक्षा, जर तू तुझ्या मनातली गोष्ट त्याला नाही सांगितलीस तर त्याच्यावर खूप मोठा अन्याय होईल. अन्याय? कसला अन्याय आई? आकांक्षा, आम्ही जी गोष्ट तुला आता सांगणार आहोत ती आम्हाला खूप आधीपासून माहिती आहे, पण आम्ही तुला कधीही हे सांगितलं नाही. कुठली गोष्ट आई? आकांक्षा, विराज तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि त्याचं हे तुझ्यावरचं प्रेम तुझ्याशी लग्न करण्याआधीपासूनच आहे. हे तुम्ही काय बोलताय आई? विराज मला हे कधीच बोलला नाही. की तो तुझ्यावर प्रेम करतो, हो ना? सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, जेव्हा तू विराजला भेटलीस त्यानंतर त्याला हळूहळू तू आवडायला लागलीस, पण त्याच्या बाबांनी तुला भेटायला बंदी घातली. मग त्याला असं वाटलं की तो तुझ्यावर प्रेम करू लागलाय, पण ही गोष्ट तो तुला सांगू नाही शकला आकांक्षा. कारण एकीकडे तू आणि तुझं कुटुंब जे नेहमी सत्याच्या बाजूने असतं, आणि दुसरीकडे विराजच्या बाबांनी निवडलेला रस्ता जो सत्यापासून फार लांब होता. एवढंच नाही, विराजचं कमी शिक्षण असणं आणि तू उच्च शिक्षित असल्यामुळे
हे विराजसाठी एक काळजीचं कारण होतं आणि विराजला वाटलं की तो हे अंतर कधीच नाही गाठू शकणार. त्यानंतर तुझं लग्न ठरलं. आम्हाला माहिती होतं की विराज तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण तुझं लग्न त्याच्या मित्राबरोबर ठरलं आणि ही गोष्ट आम्ही त्याच्यापासून लपवली. पण विराजला जेव्हा तुझ्या लग्नाबद्दल कळलं, त्याला समजलं, तर तो खूप रडला. कसं बस त्याने स्वतःला सावरलं. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. तो तुझ्या लग्नात पोचला आणि त्याच्या पुढचं तर तुला सगळं माहितीच आहे. आई, विराजने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली आणि मी त्याला कधी या गोष्टीची जाणीवही होऊ दिली नाही की त्याच्यात आणि माझ्यात कसलंही अंतर आहे. त्याच्या कमी शिक्षणाबद्दल मी त्याला कधीच काही बोलले नाही आणि कधी तक्रारही केली नाही. आणि मला माहिती आहे की या सगळ्यात एकच गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे एका व्यक्तीमध्ये माणुसकी असणं. आणि विराजमध्ये ती माणुसकी आहे. आकांक्षा, तुला या गोष्टी खूप साधारण वाटतात, पण विराजसाठी या खूप महत्वाच्या आहेत. त्याने त्याच्या घरात त्याच्या आई वडिलांमधलं अंतर पाहिलंय. त्यांच्यातला तो दुरावा त्याने जाणलाय. ती तर वेगळीच गोष्ट आहे. आम्हाला या गोष्टीमुळे कधीच फरक नाही पडला, पण विराजच्या बाबांसाठी आमचं उच्च शिक्षित असणं एक त्रासच होता. कदाचित तो याच गोष्टीमुळे घाबरला आई, असेल. मी बाबा आणि तुमच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही, कारण मला त्याचा काही अधिकारही नाही आणि मला तेवढा अनुभवही नाही. पण हो, मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की माझ्या आणि विराजमध्ये आयुष्यभर या गोष्टीवरनं कधीच दुरावा निर्माण होणार नाही. विराजमधले जे काही चांगले गुण आहेत ते त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणून मला विराजमध्ये कुठलीही कमतरता नाही जाणवत. आज आम्हाला खरंच खूप आनंद झालाय आकांक्षा. आज आम्हाला आमच्या मुलाचा संसार सुखी होताना दिसतोय. नाहीतर आम्हाला खूप काळजी लागली होती की तुमच्यातलं हे अंतर कसं कमी होणार. आज मीही खूप खुश आहे आई, कारण आज आमच्या नात्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. आकांक्षा, तू विराजला फोन करून सगळं सांगायला हवंस. नाही आई, जेव्हा विराज इथे येईल ना तेव्हाच मी त्याला सगळं काही सांगेन. कारण हा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावर बघायचा आहे. सुकन्या आमच्या कन्या. आई, चहा. मला नकोय चहा. काय झालं आई? तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. तृष्णा, मी बिंदियामुळे चिंतेत आहे. मला असं वाटतंय की आपण बिंदियाला कमी समजता कामा नये. आई, मला काही कळलं नाही. उमा आणि बिंदियाला हे कळलंय की आपण अपूर्वला त्यांच्यापासून दूर करायला डाव रचतोय. आणि हे सगळं कळल्यानंतर बिंदियाचा राग अनावर झालाय. हो आई, आजकाल अपूर्व माझ्याशी चांगलं वागतात आणि याच गोष्टीमुळे बिंदियाला खूप त्रास होतोय. हा, बिंदियाला आवडणार नाही की अपूर्व तुझ्या जवळ यावा आणि त्यासाठीच ती अपूर्वला सगळं खरं खरं सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि असं असू शकतं की उमा आणि बिंदिया
अपूर्वला अशा प्रकारे सत्य सांगतील की अपूर्व त्यांच्या बोलण्याला भुलेल. पण आई, मला खूप भीती वाटते. अपूर्वांना जर हे कळलं तर ते माझ्यावर नाराज होतील. आणि आणि होऊ शकतं की ते माझं आयुष्यभर चेहरा नाही बघणार किंवा मला नेहमीसाठी सोडून देतील. तसंही मी उमाला इतक्या चांगल्या प्रकारे धमकावलंय ना की ती असं करण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही. पण उमाचा विचार बदलण्याआधीच आपण अपूर्वाला स्वतःच्या बाजूला करून घेतलं पाहिजे. ते कसं काय आई? तृष्णा, जेव्हा अपूर्व आपल्या आजूबाजूला असेल ना तेव्हा तू माझ्याशी भांडत जा आणि अपूर्वच्या समोर हे सांगण्याचा प्रयत्न कर, शकुंतलाजींना फोन करायला मी सांगितलं होतं, तू स्वतःहून केला नव्हतास. मी तुला फोन करायला जबरदस्ती केली होती. पण आई, हे तर खोटं आहे. मी जेही काही केलं ते स्वतःच्या मनाने पण केलं. आता याच खोट्याला खरं बनवावं लागेल तृष्णा, जेणेकरून अपूर्व तुला या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष समजेल आणि तुझा मनापासून स्वीकार करेल. पण आई, या प्रकारामुळे अपूर्व तुमच्यावर अजून रागावतील. काही हरकत नाही तृष्णा. एकदा का तू अपूर्वच्या जवळ गेलीस ना की सगळं ठीक होईल. हो आई, मी अपूर्वांच्या मनातून तुमच्याबद्दल असलेला राग काढून टाकेन. सगळं गैरसमज दूर करेन. आणि मग तुम्ही बघाल आई, आपण सगळे या छत्राखाली सगळे एकत्र एका कुटुंबाप्रमाणे सुखाने नांदू. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.